नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण सध्या आहे महाबळेश्वरच्या पोलो ग्राउंडला. तर थोडक्यात आपण पोलो ग्राउंडचा इतिहास जाणून घेऊया. जेव्हा ब्रिटिश राजवट होते आपल्याकडे, तर त्यावेळेला हे ग्राउंड विकसित करण्यात आले होते. त्यावेळेला इथे सगळ्यात जास्त हॉर्स रायडिंग आणि पोलो हा खेळ खेळला जायचा. त्याच्यावरून ह्या ग्राउंडचे पोलो ग्राउंड असे नाव देण्यात आले. काही दिवसांपूर्वी इथं सामने पण झाले आहेत, रेसिंगचे असतील किंवा असे. तर आपल्याला काय ॲक्टिव्हिटी करायची असतील तर इथं या हॉर्स रायडिंगसाठी तर बेस्ट ग्राउंड आहे. महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेकला पण हॉर्स रायडिंग होते. त्याचनंतर पाचगणीमध्ये टेबल लँडला पण होते. पण पोलो ग्राउंडची जी हॉर्स रायडिंग आहे ती एक नंबर आहे मित्रांनो. तर खुलं मैदान आहे पूर्ण. तुम्हाला इथे कसलीच अडचण येत नाही हॉर्स रायडिंग करण्यासाठी. अंतर पण खूप आहे आणि ग्राउंडची साईज पण खूप असल्यामुळे इथं खूप मजा येते. जर तुम्हाला हॉर्स रायडिंग करायची असेल तर नक्की व्हिजिट करा. जर मित्रांनो तुम्ही पोलो ग्राउंडला येत असाल तर इथं बघू शकता की कोणतंही शॉप नाहीये किंवा काही नाहीये. तर तुम्हाला येताना पाण्याची बॉटल किंवा बाकीचं काय असेल तर घेऊन यायचं आहे. कारण की मेन मार्केटपासून थोडंसं लांब आहे. जसं की 2 किलोमीटर आहे मेन मार्केटपासून. तर तुम्ही जर इकडे ॲक्टिव्हिटीसाठी किंवा जॉगिंगसाठी हॉर्स रायडिंगसाठी येत असाल, आपलं साहित्य येताना सोबत घेऊन या. माझी आवडती जागा आहे. पोलो ग्राउंडला आल्यानंतर मला ही जागा खूप आवडते. कारण की इथं जी शांतता आहे ना मित्रांनो, खूपच जास्त आहे. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आणि जास्त कुणाचं काही टेन्शनच नसतं. ना त्या गाड्यांचा आवाज, ना कुठलं काय बोंबलणं लोकांची किंवा आजूबाजूची भांडणं-बिंडणं काय विषय नसतो. इथं आल्यानंतर पूर्ण शांत वाटतं आणि जे रानातनं आवाज येतात ना मित्रांनो, पक्ष्यांचे असतील किंवा वाऱ्याचा आवाज आहे, एक नंबर. म्हणजे तुम्ही कधी येऊन बसा इथे. तुमचं जर मन अस्वस्थ असेल, तर नक्की या ग्राउंडला येऊन बसा. कारण की एवढं समाधान आणि एवढी शांतता आहे ना, तर ती कुठंच नाहीये. तर मित्रांनो, आपण सध्या आता पोलो ग्राउंडला गेलो होतो. तर पोलो ग्राउंडला तुम्हाला जायचं असेल, तर कशाप्रकारे तुम्ही पोलो ग्राउंडला जाऊ शकता? तर आपल्याला महाड नाक्यावरती यायचंय. महाड नाक्यापासून जर पुढे आला तुम्ही, तर तुम्हाला पहिला राईट घ्यायचा आहे. राईट घेतल्यानंतर बघू शकता इथं बोर्ड लावलेला आहे पोलो ग्राउंड. त्याचप्रमाणे लेफ्ट साईडला बघू शकता सनसेट पॉईंटचा पण इथे बोर्ड लावलेला आहे. ते 1.5 किलोमीटर आहे. तर तुम्ही दोन्ही पॉईंट व्हिजिट करू शकता. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत फॉलो नाही केलं तर फॉलो करून घ्या. धन्यवाद.